रघुनाथ मित्र
भैरवनाथ क्षेत्रपाळ भैरवनाथ क्षेत्रपाळ जोया काळांचा ही काळ दैत्य मातले सकळ करी भक्तांचा सांभाळ त्रिशूळ शोभे महाद्वारी त्रिशूळ शोभे महाद्वारी त्याची साक्ष काशीपुरी दैत्य मातले सकळ करी भक्तांचा सांभाळ नरहरीचे दैवत त्याचा दास अंकित दैत्य मातले सकळ करी भक्तांचा सांभाळ विठ्ठल भैरवनाथ क्षेत्रपाळ जोया काळांचाही काळ दैत्य मातले सकळ करी भक्तांचा सांभाळ मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वजा मंगलम पुंडरीकाक्ष मंगलाय तनो हरिः सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते समचरण सरोजं सांद्र नीलांबुदं जगन्निहित पाणी मंडनं मंडनानां तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं सदयदवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पंढरीच्या देवराया Thank you.
दंडवत तुझे पाया प्राप्त स्थळी प्राप्त भेट. भगवान काल भैरवनाथाच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी, भैरवनाथाचं असणारं अधिष्ठान, या अधिष्ठानासमोर गेल्या 32 वर्षापासून चालू असणारा नामसप्ताह नामयज्ञ आणि 32व्या वर्षाची 5व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा भगवान परमात्म्याच्या चरणारविंदी समर्पित करण्याचं सौभाग्य तुमच्या माझ्या नशिबामध्ये प्राप्त झालंय. तुम्ही आम्ही भाग्यवान मंडळी की भगवान परमात्म्यानं ती सेवा करण्याची संधी तुम्हाला आम्हाला दिली. आज 5व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा आपल्या वाट्याला आलेली आहे आणि 5व्या दिवसाच्या कीर्तनरूपी सेवा करत असताना ज्यांचं मला कीर्तनासाठी आजचं सौजन्य आहे ते आपल्या गावचे उपसरपंच, माजी उपसरपंच आदरणीय नवनाथ विश्वनाथ हरबळे यांचं सौजन्य आहे. ज्यांच्या माध्यमातून सेवा आली ते सप्ताह कमिटीचे अध्यक्ष आदरणीय आदिनाथ भाऊ हरबळे भैरू महाराज यांच्या माध्यमातून हे निमंत्रण मला मिळालं, प्राप्त झालं. सप्ताह कमिटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार, सर्व सदस्य, दिंडी मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष काम नाही म्हणून आमचे सर्व महाराज मंडळी ज्यांचं आमचे मृदंगाचार्य महाराज विनयकरी चोपदार ज्यांनी तुमच्यापर्यंत आवाज पोहोचवला ती सिस्टीम, मातृवर्ग पितृवर्ग सर्वांना वंदन करतो. कीर्तन म्हटलं की हे हा एकल्याचा खेळ म्हणून मेळ जमवला. मी एकटा आलो असतो कीर्तन करता आलं नसतं महाराज. कीर्तन करण्यासाठी साधन सामग्री लागते, मग कीर्तन करता येईल. लावणी मृदंग श्रुती काळ आणि मग सेव ब्रह्मरसावली. ब्रह्मरसाचं भोजन करायचंय ना, कीर्तन श्रवण करायचंय ना, मग त्याच्यासाठी साधन सामग्री सांगितली. मग हे हा एकल्याचा खेळ. मग साधन काय सांगितलं? लावणी मृदुंग. मृदुंग लावलेला असावा म्हणजे लावण्यासाठी सदस्य हार्मोनियम असावा.
लावणी मृदुंग, श्रुती म्हणजे विना, आणि मग ताळघोष, मग ब्रह्मरसाचं भोजन करता येतं, तसा आनंद लुटता येत. पण बारकाईनं पुन्हा ऐका, ही साधनं पैशानं विकत मिळणारी. 10, 15, 20 हजार रुपये असतील, काळ्या शिसमचं थोडं बाबा विकत मिळेल ना. 22,000 रुपये, 23,000 रुपये जवळ असतील तर स्केल चेंजर विकत मिळेल. 7-8 हजार रुपयाला विना विकत मिळेल. 1300 रुपयाला 700 ग्रामचा काळ विकत मिळतो. पैशानं साधनं विकत मिळते. पण बारकाईनं वाचायचं, पैशानं साधनं विकत मिळते. वाजवण्याचं ज्ञान, म्हणण्याचं ज्ञान जगाच्या बाजारामध्ये पैशानं विकत मिळत नाही. त्याच्यासाठी साधना करावी लागते, रियाज करावा लागतो, प्रॅक्टिस करावी लागते, सरस्वतीला प्रसन्न करावं लागतं, आणि मग ही साधनं आम्हाला उपयोगामध्ये आणता येतात. त्याच्यातून आम्हाला ब्रह्मरसाचं भोजन करण्यासाठी आम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे मेनू तयार करता येतात. पण आधी सरस्वतीला प्रसन्न करावं लागतं, मग लक्ष्मी प्रसन्न होते. मग ही साधनं पैशानं विकत मिळणारी. पैसा असेल ती साधनं विकत मिळते. पण वाजवण्याचं ज्ञान जगाच्या बाजारात पैशानं विकत मिळत नाही, पैशानं विकत मिळत नाही. मग त्याच्यासाठी रियाज महत्वाचा आहे, आणि रियाज करण्यासाठी शरीर महत्वाचं आहे. जर हातच नसतील मृदुंग वाजवता येईल, बोटच नाही देवानं दिली, हार्मोनियम वाजवता येईल, वाणीच दिली नाही देवानं, चाल म्हणता येईल, पायच दिले नसते, उभं राहता नसतं. मग कथा कीर्तनाची ही बाह्य रंगाची सामग्री, टाळ, मृदुंग, पिटी, विना, अंतरंगाची सामग्री थोडी वेगळी. कथेची सामग्री, कथेची सामग्री, कथेची सामग्री, कथेची सामग्री, नको जाऊ देऊ भंगा गात्रे माझे. गात्रे म्हणजे अवयव. जोपर्यंत अवयव चांगले तोपर्यंत कथा कीर्तन करता येईल. जवळ हे सगळं सिद्ध आहे. हात चालावया पाय तव तू आपले सहित पाहे तीर्थयात्रे जायचं. डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबा. डोळ्यानं दिसतं तोपर्यंत देवाला पाहावं. पायानं चालता येतं तोपर्यंत तीर्थयात्रा करावी. कानानं ऐकू येतं तोपर्यंत भगवंताचं गुण ऐकावं. आणि वाणीनं बोलता येतं तोपर्यंत भगवंताचं गुण वर्णन करावं. जर ही साधन सामग्री निघून गेली मग हातामध्ये काही राहत नाही. मग शेवटी लोक म्हणतात रात्री काय म्हणतात लोक शेवटी माणूस मेल्यानंतर काय म्हणतात रामनाम. कधी बैल गेला झोपा केला उपयोग काय. मग आहे तोपर्यंत भगवंताचं चिंतन आहे तोपर्यंत नामस्मरण करायचं. बारकाईनं पहा अभंग नरहरी महाराजांचा आहे. नरहरी महाराज या अभंगामध्ये भैरवनाथाचं वर्णन करतात. प्रश्न असा आहे सकल संत गाथ्यामध्ये
सकल संत गाथ्यामध्ये 252 संतांच्या यादीमध्ये भैरवनाथाचं वर्णन करणारा एकमेव अभंग एवढा. याच अभंगामध्ये भैरवनाथाचं परिपूर्ण वर्णन केलं. भैरवनाथाचं वर्णन करणारा दुसरा अभंग नाही. मग कुठेतरी तुम्ही विश्वनाथ पाया पडतो भराडी बारण्याचा भराडी करायचा मग सांगायचं, किंवा एखादा शब्द पकडायचा जगजोगी जगजोगी जाग जाग बोल अवघात क्षेत्रपाल मग त्याच्यावरती बोलायचं. सकळ संत गाथ्यामध्ये एवढाच एक अभंग आहे, त्याच्यातून भैरवनाथाचं वर्णन केलं. दुसरा अभंग भैरवनाथाचं वर्णन करणारा नरहरी महाराजांचा अभंग आहे. नरहरी महाराज शंकराचे भक्त आहेत आणि भैरवनाथ शंकराचा अवतार आहे. म्हणून नरहरी महाराजांनी भैरवनाथाचं वर्णन केलं. नरहरी महाराज म्हणतात भैरवनाथ क्षेत्रपाळ आहे. फक्त क्षेत्रपाळ नाही तर तो काळांचाही काळ आहे. ज्या ज्या वेळेला पृथ्वीला ओझं झालं दैत्यांचं, ज्या ज्या वेळेला दैत्य उन्मत झाले, दैत्य मातले सफळ करी भक्तांचा सांभाळ, भक्तांचा सांभाळ त्याने केला तो भैरवनाथ भगवान परमात्मा आहे. त्याच्या हातामध्ये महादेवाचं त्रिशूळ आहे. आजही काशी क्षेत्रामध्ये गेलं तर तुम्हाला ते पाहायला मिळतं. त्रिशूळ शोभे महाद्वारी त्याची साक्ष काशीपुरी. नरहरी महाराज म्हणतात ते माझं दैवत आहे आणि मी त्याचा दास आहे. नरहरीचे दैवत त्याचा दास मी अंकित. हे दैवत भैरवनाथ आहे. या अभंगामध्ये भैरवनाथाचं यथार्थ वर्णन नरहरी महाराजांनी केलं. विठ्ठल काही नव्हतं महाराज. पृथ्वी नव्हती, आकाश नव्हता, सूर्य नाही, चंद्र नाही, काही नाही, काही नाही. सगळं शून्य होत, सगळं शून्य, कुठेच काही नाही. आणि मग तिथे आदिशक्ती भगवती जगत जननी प्रगट झाली. जेव्हा कोठेच नव्हते काही, जेव्हा कोठेच नव्हते काही, जेव्हा कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्याची होती पाहिजे कानोबा तेरे तेरे तेरे. तिथे एक डालगत निर्माण झाली. तिनं एवढी ख्याती केली. ती डालगत म्हणजे आदिशक्ती, ती डालगत म्हणजे मातृशक्ती, ती डालगत म्हणजे जगदंबा, ती डालगत म्हणजे जगत जननी. पण तिला एकटीला कर्मेला. म्हणून तिनं विचार केला की आपण सृष्टी उत्पन्न करावी. आणि सृष्टी उत्पन्न करण्यासाठी तिनं 3 बालकांना जन्माला घातलं. एक विष्णू, विष्णूच्या नाभी कमळातून एक कमळ उमललं. त्या कमळावरती ब्रह्मदेवाचा जन्म झाला आणि भगवान महादेव असे 3 बालक तिनं जन्माला घातली. ब्रह्मदेवाकडे सृष्टी उत्पन्न करण्याचं काम दिलं, विष्णूकडे पालन पोषण करण्याचं काम दिलं आणि महादेवाकडे संहाराचं काम दिलं. आदिशक्ती भगवती जगत जननी अदृश्य झाली. काही काळानं तिनं डोकावलं आणि पुन्हा पाहिलं तर सगळं शून्यच. म्हणून ब्रह्मदेवाला तिनं विचारलं की ब्रह्मा अजून सृष्टीची उत्पत्ती का केली नाही. त्यावेळेला ब्रह्मदेवानं सुंदर उत्तर दिलं, आई एका पुरुषानं सृष्टीची उत्पत्ती होत नाही. सृष्टीची उत्पत्ती होण्यासाठी पुरुषाला स्त्रीची गरज आहे, नराला नारी तत्वाची गरज आहे, स्त्री शक्तीची गरज आहे. एका पुरुषानं फक्त सृष्टी उत्पन्न होत नाही. त्याच्यासाठी नारी तत्वाची स्त्री शक्तीची गरज आहे, आदिशक्तीची गरज आहे आई. आणि मग आदिशक्ती जगदंबेला प्रश्न पडला 3 देवांना बायका आणायच्या कुठून. आताही बऱ्याच बापांना प्रश्न पडला, पोरग 40 झालं आणायची कुठून. पडला का तुमच्या इकडे नाही पडला.
40चं झालं, 35चं झालं, 36चं झालं, पण ती आदिशक्ती होती. तिलाही प्रश्न पडला, 3 मुलांना बायका आणायच्या कुठून, पण ती आदिशक्ती होती, जगदंबा होती, ती भगवती होती. कर्तुम अन्यथा कर्तुम अकर्तुम शक्ती तिच्याकडे होती. तिनं 3 वेगवेगळ्या रूपात स्वतः प्रगट झाली. तीच माता पार्वती, तीच माता सावित्री आणि तीच माता लक्ष्मी. तिनं वेगवेगळी 3 रूप धारण केली आणि तिनंच त्या 3 देवांना वरलं. याचं प्रमाण महाराज, पती जन्मला माझे उदरी, मी झाले तयाची नवरी. तो पती माझ्या पोटी जन्माला आला आणि मी त्याला म्हणलं, मी त्याची नवरी झाले. या 3 देवानं वेगवेगळी 3 रूप धारण केली. माझ्या पोटी जन्माला आले आणि मी त्यांना म्हणलं, मी त्यांची नवरी झाली. बस मनात आता ठेवून दे. तिनं म्हणलं की तयाची नोकरी झाली आणि मग ब्रह्मदेवानं सृष्टी विस्तार करायला ठरवलं. 5 दिवसामध्ये ब्रह्मदेवानं 2 पद्धतीची सृष्टी निर्माण केली. एक चेतन सृष्टी आणि दुसरी अचेतन सृष्टी, जिला आपण सजीव सृष्टी आणि निर्जीव सृष्टी म्हणतो. सजीव सृष्टीमध्ये 80 लक्ष योनी भगवंतांनी निर्माण केल्या. काही 2 पायाचे, काही 4 पायाचे, काही 8 पायाचे, काही 36 पायाचे, काही जमिनीवरती चालणारे, काही आकाशात उडणारे, काही पाण्यात पोहणारे, ज्याला आम्ही जलचर, गोचर, उभयचर म्हणतो. काही डोळ्यानं दिसतात, काही डोळ्यानं दिसत नाही, अणुरेणूपेक्षा सूक्ष्म असे काही जीवजंतू भगवंतांनी निर्माण केले. एकीकडे निर्जीव सृष्टी भगवंतांनी निर्माण केली. सोने, रुपये, चांदी अनेक पद्धतीची खनिजे निर्माण केली. 5 दिवसामध्ये 2 पद्धतीची सृष्टी निर्माण झाली. 80 लक्ष योनी निर्माण झाल्या. पण भगवंताचं समाधान झालं नाही. भगवंतानं 6वा दिवस सृष्टी उत्पत्तीसाठी घेतला आणि 6व्या दिवशी एका जीवाच्या 4 लाख योनी बनवल्या. त्या जीवाचं नाव आहे माणूस. मानवा भितरी 4 लक्ष, 4 लाख योनी बनवल्या माणसाच्या. 84 लक्ष योनी बनवल्या. डोंगरासारखा डोंगर नाही, नदीसारखी नदी नाही, झाडासारखं झाड नाही, पशुसारखा पशु नाही, माणसासारखा माणूस नाही, सगळं भिन्न भिन्न बनवलं. आणि ब्रह्मदेवाला आनंद झाला. त्या आनंदाच्या उर्मीमध्ये ब्रह्मदेव बाहेर पडले आणि जसे बाहेर पडले तसं त्यांनी सृष्टी पाहिली. आणि सृष्टी पाहिल्यानंतर मनामध्ये अहंकार निर्माण झाला. अरे तो डोंगर मी तयार केला, ती नदी वाहणारी, खळखळ वाहणारी नदी मी निर्माण केली, तो थुई थुई वाचणार नाचणारा मोर तो मी निर्माण केला, ती मंजूर बोलणारी साळुंकी मी निर्माण केली. मी 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 याचा अहंकार झाला, अहंकार झाला. आणि तीळभर तरी होय अभिमान, मेरू तो समान भार देवा. देवाला सगळं सण होतं, अहंकार सण होत नाही. देवाला सगळं सण होत. त्या अहंकाराच्या भरात ब्रह्मदेव फिरत होते आणि फिरता फिरता नारदजी समोरून आले. एका हातामध्ये टाळ, एका हातामध्ये चिपळी, गळ्यामध्ये विना, पायामध्ये खडावा, अंगावरती वलकले आणि गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा, डोक्याच्या जटा बांधलेल्या, मुखामध्ये भगवंताचं नामचिंतन. नारायण श्रीमन नारायण, नारायण नारायण नारायण. समोर आले आणि ब्रह्मदेवानं विचारलं, हे नारदा, हे नारदजी. नारदजींचं भजन चालू. नारायण श्रीमन नारायण, नारायण नारायण नारायण. हे
ऐकलं ब्रह्मदेवानं नारदजींना हाक मारली, नारदजी कुणाचं भजन करता? ही सृष्टी मी निर्माण केली, या सृष्टीतली प्रत्येक वस्तू मी तयार, मी निर्माण केली, प्रत्येक जीवाला मी निर्माण केलं, तुम्हाला ही मी निर्माण केलं, भजन कुणाचं करता? त्यावेळेला नारदजींनी सांगितलं मी नारायणाचं भजन करतो. कोण आहे नारायण? कोण आहे नारायण? ब्रह्मदेवानं विचारलं कोण आहे नारायण? सांगितलं तुम्ही ज्या कमळावरती बसला ना, या कमळाचा उगम जिथून झाला, ज्यांच्या बिंबीतून झाला, त्यांचं नाव आहे भगवान विष्णू, त्यांना नारायण म्हणतात. ते क्षीरसागरामध्ये पोहोचलेले, क्षीरसागरामध्ये झोपले. अरे पण सृष्टी मी निर्माण केली. त्यांनी सांगितलं तुम्ही सृष्टी निर्माण केली, पण नारायण भगवान परमात्मा, विष्णू परमात्मा सृष्टीचं पालन पोषण करतात. आणि सृष्टी निर्माण करणारापेक्षा पालन पोषण करणारा श्रेष्ठ शास्त्रानं सांगितलं. जन्माला घालण्यापेक्षा पोट भरणारा श्रेष्ठ सांगितला. तुमच्यापेक्षा नारायण श्रेष्ठ. राग आला महाराज ब्रह्मदेवाला, 5 तोंडाचा ब्रह्मदेव. नारदजींना म्हटलं चला विष्णू दाखवा. विष्णू जवळ आले तर क्षीरसागरामध्ये विष्णू झोपलेले. विष्णूला पाहिलं आणि ब्रह्मदेवानं विष्णूची अवहेलना केली, अवहेलना केली. विष्णू परमात्मा जागे झाले. विष्णू परमात्म्यानं सांगितलं माझ्या नाभी कमळातून उगवलेल्या कमळावरती तुमचा जन्म आहे, मी तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. तुम्ही सृष्टी उत्पन्न करता, मी पालन पोषण करतो. तुम्ही निर्माण केलेला एकच जीव मी उपाशी झोपू देत नाही. तुम्ही चोच दिली, मी चारा देतो. मी श्रेष्ठ आहे. दोघांमध्ये वाद सुरू झाला. तेवढ्यामध्ये नारदजी आणखी पुढे बोलले. नारदजी म्हणले वाद करू नका, तुमच्यापेक्षाही अजून एक तत्व मोठं आहे, अजून एक तत्व मोठं आहे. ब्रह्मतत्वानं विचारलं कोण मोठं आहे? विष्णू तत्वानं विचारलं कोण मोठं आहे? त्यावेळेला नारदजींनी सांगितलं अजून एक तत्व मोठं आहे आणि त्या नावाचं, त्या तत्वाचं नाव आहे शिवतत्व. विचारलं कुठं राहतंय? चला. बरोबर आले, नारदजी घेऊन आले आणि नारदजींनी शिव शंकर भगवान परमात्म्याला दाखवलं. अंगाला विभूती लावलेली, चिताभस्म लावलेलं आहे, गळ्यामध्ये वासुकी नावाचा हार आहे, कानामध्ये विंचवाचे कुंडले, डोक्यामधून गंगा वाहते, डोक्यावरती चंद्र आहे, गजचर्म व्याघ्रांवर गुंडाळलेलं आहे आणि स्मशानामध्ये बसलेला तो भगवान महादेव, ते भगवान महादेवाचं तत्व या 2 देवांना दाखवलं आणि ब्रह्मदेवानं ते तत्व पाहिलं. ब्रह्मदेवानं जसं तत्व पाहिलं तसं ब्रह्मदेवानं सुरुवात केली. अरे याला घालायला कपडे नाही, यानं गजचर्म व्याघ्रांवर गुंडाळलंय आणि हा माझ्यापेक्षा श्रेष्ठ. आवाज थोडा मोकळा कर. माझ्यापेक्षा मोठा. अवहेलना सुरू केली. बराच वेळ अवहेलना केली. अरे याला राहायला घर नाही, याला अंगावरती घालायला कपडे नाही, चिता भस्म लावले आणि आमच्यापेक्षा श्रेष्ठ, आमच्यापेक्षा बराच वेळा अवहेलना केली. ब्रह्मदेवाच्या 5व्या तोंडाला बराच वेळा अवहेलना केली. ब्रह्मदेवाला 5 तोंड होती, 5 तोंड होती, आता 4 राहिले. किती? पहिले 5 होते. तोंडाला अवहेलना चालू केली. बरचसा अवहेलना केली, बरीचशी अवहेलना केली. भगवान महादेवाला ऐकून घेतली, पण ऐकून घेतल्यानंतर, बरीचशी ऐकल्यानंतर शेवटी कुणालाही सहन होत, पण सहनशीलता संपली की माणूस रागावतो. ध्यानातून भगवान शंकर परमात्मा जागे झाले. राग आला आणि डावा हात झटकला. जसा डावा हात झटकला तसं डाव्या हातातून मोठ्यानं भुभुकार करत एक आकृती प्रगट झाली. मोठ्यानं भुभुकार केला, मोठ्यानं आवाज केला, गर्जना केली. भीतीदायक वातावरण निर्माण झालं आणि मोठ्यानं आवाज करत ती आकृती प्रगट झाली. म्हणून त्या आकृतीचं नाव ठेवलं भैरव. भै म्हणजे भीतीदायक आणि रव म्हणजे आवाज. मोठ्यानं आवाज करत ती आकृती प्रगट झाली डाव्या हातातून भगवान शंकराचं आणि तिचं नाव ठेवलं भैरव. तोच हा भैरवनाथ.
भगवान शंकराच्या डाव्या हातातून जन्माला आला, पण भैरवनाथाला महादेवाची केलेली निंदा सहन झाली नाही। मग त्यानं आपल्या हातानं ब्रह्मदेवाचं जे 5वं मस्तक जे अवहेलना करत होतं ते पकडलं आणि आपल्या नखानं धडा वेगळं केलं, 5वं मस्तक तोडून टाकलं। मग आता ब्रह्मदेवाला 4 मस्तक, नाहीतर ब्रह्मदेव 5 मस्तकाचा होता महाराज। आनंद म्हणजे तोंड, ज्याला 5 तोंड होती त्याचं नाव ब्रह्मदेव। 5वं तोंड मस्तकाचं धडाचं वेगळं केलं मस्तक, पण ब्रह्म हत्या पाठीमागे लागली भैरवनाथाच्या। बाळगायला ब्रह्म हत्या पाठीमागे लागली आणि जे मस्तक धडा वेगळं केलं त्याचं कपाळ भैरवनाथाच्या हाताला चिकटलं, त्याचं कपाळ भैरवनाथाच्या हाताला चिकटलं। काही केलं ते मस्तक वेगळं होत नाही, ब्रह्म हत्या पाठीमागे लागली। आणि मग भैरवनाथानं महादेवाला विचारलं की आता मी काय करू? ब्रह्म हत्या पाठी लागली, ब्रह्मदेवाचं आनंद मस्तक हाताला चिकटलं, आता मी काय करू? सांगितलं तीर्थयात्रा कर, कुठे जाऊ? भ्रमण कर, अशा पंचकृषीमध्ये जाशील, ब्रह्महत्या पाठीमागे राहील, ती येणार नाही। जवळ सरोवर असेल त्या सरोवरामध्ये स्नान कर, हाताला चिकटलेलं मस्तकाचं कपाळ गळून पडेल, ब्रह्महत्या पाठीमागे राहील आणि तिथंच राहून माझी भक्ती कर, माझं चिंतन कर। भैरवनाथ फिरत फिरत निघाले, पाठीमागे ब्रह्महत्या, हाताला ब्रह्मदेवाचं 5वं मस्तक, त्याचं कपाळ चिकटलेलं आणि निघाले महाराज भैरवनाथ। निघाले आणि 7 मोक्षपुऱ्यापैकी एक असणारी मोक्षपुरी वाराणसी तीर्थक्षेत्राच्या पंचकृषीमध्ये म्हणजे आताच्या काशी क्षेत्राच्या जवळ आहे। काशी क्षेत्राच्या पंचकृषीमध्ये आले, ब्रह्महत्या पाठी राहिली, ब्रह्महत्या आत येईल। जवळ पाहिलं तर एक सरोवर दिसलं, त्या सरोवरामध्ये स्नान केलं, हाताला चिकटलेलं मस्तकाचं कपाळ गळून पडलं। त्या तीर्थाचं नाव आहे कपालिका नावाचं तीर्थ, आजही काशीमध्ये गेलं तर पाहायला मिळेल। त्या कपालिका नावाच्या तीर्थामध्ये स्नान केलं आणि काशी क्षेत्रामध्ये भगवंताचं चिंतन करू लागले, महादेवाचं ध्यान करू लागले। महादेव एक दिवस प्रकट झाले आणि महादेवाला भैरवनाथाने विचारलं आता मी काय करू? सांगितलं मी या काशी क्षेत्रामध्ये कायम वास करतो, कायम राहतो, माझा या क्षेत्राचं क्षेत्रपाळ म्हणून काम कर। तेव्हापासून भैरवनाथ काशी क्षेत्राचा क्षेत्रपाळ झाला। भैरवनाथ क्षेत्रपाळ,
क्षेत्रफळ जो या काळांचाही काळ. काशी क्षेत्रामध्ये गेलं का काशी क्षेत्राचा नियम सांगितला महाराज. काशी क्षेत्राचा नियम सांगितला. गेलंय का कोणी काशीला? काशीला गेलंय का कोणी? गेले सदस्य? गेलेली माणसं बोट वर करा बरं. जेवढी जेवढी काशीला गेले तेवढे बरेच बरेच. पण ऐका, काशीला जाताना काही नियम आहे बरं का. काशीला जाताना काही नियम आहे महाराज. काशीला एकट्यानं जाता येत नाही. काशीला एकट्यानं जाता येत नाही. दोघांना जावं लागतं. पती पत्नी दोघांना. दोघं गेलते का? गेलते ना. 4 वेळा एकटे, एकदा दोघं आणि 4 वेळा एकटे. म्हणजे 4 वेळेचं काही नाही. ऐका, एकट्याला जाता येत नाही, दोघांनी जावं लागतं. काशी यात्रेला एकट्याला दोघांनी जाता येतं. एक तर ज्याची पती किंवा पत्नी गेली त्याला एकट्यानं जावं, नंतर संन्यासाला एकट्याला जाता येत, गृहस्थीला एकट्याला जाता येत. लग्न झालेलं नसेल आई वडिलांबरोबर जावं, आई वडिलांना घेऊन जावं. काशीचा विधी, काशीचा नियम. गेल्या आता जे जे काशीला गेले त्यांनी ऐका, आणि जे गेले नाही त्यांनी लक्ष द्या. काशीला गेल्यानंतर काशी क्षेत्राच्या जवळ दक्षिण उत्तर वाहणारी गंगा मैया आहे. दक्षिण उत्तर वाहणारी गंगा मैया. 365 वेगवेगळ्या नावाचे वेगवेगळ्या कर्माचे घाट बांधलेले. किती? 365. शास्त्र असं सांगतं रोज एका. माझ्याकडे लक्ष द्या ना. ते बोर्ड लागतं का तुम्हाला? अरे मला पैसे देऊन आणलंय बोबड्यानो. कसं आणलंय? आणि ते फुकट म्हणतंय. आणि हे ऐकलं तर उद्धार आहे, हे ऐकलं तर टाइमपास आहे. पण आपल्याला टाइमपास ऐकायची सवय लागली ना. इथं तर खऱ्या अर्थानं आपण फसलोय. पुन्हा लक्ष द्या. सोडून द्या ना त्याच्याकडं. ऐकून न ऐकल्यासारखं करायचं. काशी क्षेत्राला नियम आहे. काय नियम आहे? गंगेच्या कडेला 365 वेगवेगळ्या नावाचे वेगवेगळ्या कर्माचे घाट बांधले. काशी क्षेत्रामध्ये गेलं की लगेच विश्वनाथाचं दर्शन नाही. आधी गंगेचं स्नान करायचं. गंगेचं स्नान केलं की पहिला घाट आहे, त्या घाटाचं नाव आहे गाय नावाचा घाट. या गाय घाटावरती पिंडदान विधी करायचा. तो पिंडदान विधी दशग्रंथी ब्राह्मणाच्या हातून करावा लागतो. दशग्रंथी ब्राह्मण त्याला म्हणतात ज्याची वृत्ती सहिष्णुता कांडत्रय पुरुषी लघुजन्य मीमांसक वृत्ती 6 सहस्र 418 पुराण त्याची मुखोबत. गावरान गायच्या रानसेनेमध्ये तो विधी करावा लागतो. केस कापले की पुन्हा गंगेचं स्नान करावं लागतं. पुन्हा गंगेचं स्नान केलं की पहिलं दर्शन भैरवनाथाचं करायचं. भैरवनाथाच्या मंदिरामध्ये जायचं. भैरवनाथाचं दर्शन करायचं. भैरवनाथाचं दर्शन केलं की पुन्हा घाटावरती यायचं. घाट पाहत पाहत मनकर्णिका नावाच्या घाटापर्यंत यायचं. या मनकर्णिका घाटावरती 24 तास चिता जळत असतात. 24 तास प्रेत जळत असतात. पहाटे 4 वाजता या प्रेताची राख चिताभस्म विश्वनाथाच्या मंदिरामध्ये विश्वनाथासाठी जातं. असं सांगतात की तिथं मोक्ष मिळतो. म्हणून असं सांगतात तिथं मोक्ष मिळतो. पुढे सांगेल, ऐका पुढे. मनकर्णिका घाटापासून पहिलं 4 नंबर दरवाजाने आत जायचं. आता सगळं सपाट झाले. पण तुम्ही गेला असता त्यावेळेला 4 नंबर दरवाजाने आत गेला. आत गेल्यानंतर लगेच विश्वनाथाचं दर्शन. विश्वनाथाचं दर्शन केलं. अन्नपूर्णा मातेचं दर्शन केलं. जवळ असणाऱ्या विहिरीचं दर्शन केलं. तिला ज्ञानवापी म्हणतात. तिच्यातलं पाणी प्राशन केलं. ते पाणी प्रसाद म्हणून पिलं. असे अशी मान्यता आहे की ज्या वेळेला यवनाच्या सत्ता आक्रमण करून महाराष्ट्रामध्ये आल्या त्यावेळेला महादेवाच्या पिंडीचं संरक्षण व्हावं म्हणून विश्वनाथाची पिंड त्या काळातल्या तत्कालीन पुजाऱ्यांनी त्या असणाऱ्या विहिरीमध्ये लपवली. पुढे त्या विहिरीमध्ये ती पिंड सापडली नाही. तिचं पाणी झालं आणि मग आपल्या जवळचं आणि आमच्या जिल्ह्याचं असणारं भूषण श्री अहिल्याबाई होळकर यांनी पुन्हा विश्वनाथाचं मंदिर बांधलं आणि विश्वनाथाची स्थापना केली. विश्वनाथाची स्थापना केली. मग त्या पिंडीचं काय झालं? तिचं पाणी झालं. म्हणून त्या विहिरीचं पाणी प्रसाद म्हणून पिलं जातं आणि तिनं ज्ञान प्राप्त होतं म्हणून त्याला ज्ञानवापी म्हणतात.
तिथून आलं की पुन्हा मणिकर्णिका घाटापासून घाट सुरू होता. मग पुढे राजा हरिश्चंद्रानं पेटवलेला घाट, राजा हरिश्चंद्र घाट, अनेक घाट आहेत महाराज. तसे अश्वमेध घाट आहे, पुढे अनेक घाट आहेत. 365 वेगवेगळ्या नावाचे घाट आहेत, वेगवेगळ्या कर्माचे घाट आहेत. ते घाट पाहत पाहत आम्ही होडीमध्ये बसून पुढे निघालो आणि शेवटी एक राजवाडा दिसतो. त्या राजवाड्याच्या जवळ शेवटचा घाट आहे. तिथपर्यंत आम्ही आलो तर तिथे एक आतमध्ये गेलं तर लाल रंगाचं कवडा मातेचं मंदिर आहे. त्या कवडा मातेला 10 रुपयाच्या 5 कवड्या घ्यायच्या, व्हायच्या, अर्पण करायच्या. एकदा कवडी अर्पण केली तर पुन्हा गंगेवरती यायचं, बाटलीमध्ये कॅन मध्ये पाणी भरायचं आणि गंगा पूजन करण्यासाठी ते घरी घेऊन यायचं. घरी आलं की गंगा पूजन माऊंद करायचं. का याच्यापेक्षा वेगळं काही केलं? काशीला गेलेले याच्यापेक्षा वेगळं काही सांगतं? गंगेचं पाणी काशीतून घरी आणायचं नाही, आणलं की पाप लागतं. मग गंगा पूजन करायला पाणी कुठलं आणायचं? शास्त्र सांगतं पुण्याच्या जोरावरती काशी क्षेत्रामध्ये वास मिळतो आणि त्या पाण्यामध्ये असणारे जीव जंतू आपण बाटलीत पाणी भरलं, कॅन मध्ये भरलं की आपल्या बरोबर काशी क्षेत्रातून बाहेर येतात. मग त्यांना काशी क्षेत्रातून बाहेर आणलं की पाप लागते. म्हणून गंगेचं पाणी घरी आणायचं नाही. आणायचं असेल तर काशीच्या पंचक्रोशीमध्ये येण्याच्या आधी गंगोत्रीला उगम पावल्यापासून काशी क्षेत्रापर्यंत वाहत येईपर्यंत काशीच्या पंचक्रोशीतलं पाणी गंगा पूजनला आणायचं. अथवा काशी क्षेत्रातून बाहेर पडल्यानंतर गंगा सागराला मिळेपर्यंत कुठूनही पाणी आणलं तर ते गंगेचं पाणी चालतं, पण काशी क्षेत्रातलं पाणी घरी आणायचं नाही. मग आम्ही आणलं तर काय करायचं? महाराज म्हणतात गंगेचं पाणी रामेश्वराला अर्पण करायचं. काशी क्षेत्रातलं गंगेचं पाणी रामेश्वराला अर्पण करायचं आणि रामेश्वराचा सेतू विश्वनाथाला अर्पण करायचा. किती वेळा? 5 वेळा. किती वेळा? 5 वेळा. गंगेचं पाणी, काशीचं पाणी रामेश्वराला आणि रामेश्वराचा सेतू विश्वनाथाला 5 वेळा अर्पण करायचा. म्हणजे 5 वेळा रामेश्वर आणि 6 वेळा काशी यात्रा करावी लागते. तेव्हा एकदा काशी यात्रा केलेलं पुण्य मिळतं. किती वेळा? एकदा. मग मी सांगितली अशी जर काशी केली तरच सांगायचं काशी केली, काशी केली, काशी केली, काशी केली, नाही तर गप काशी करायची. सांगायचंच नाही. याच्या पुढे सांगू का? आणखी याच्या पुढे सांगू का? एवढं करून घरी नाही यायचं. जेवढ्याने अंबादास मामा जेवढ्याने बोट काशीला जाऊन वर केलं ना, पालथ्या घड्यावर पाणी ध्यानात घ्या. तुम्हाला मग जे काशीला गेलं आणि पुन्हा माघारी घरी आले त्यांचा काही उपयोग नाही. तुम्हाला मग शास्त्र सांगतं मी नाही, ज्ञानेश्वरी उघडा, माऊलींची उभी, मोक्ष देऊन उदार काशी होय कीर, पण कधी वेचे लागे शरीर ती गावी. काशीला मोक्ष, पण कधी काशीत मरावं लागतं. जर बरोबर महाराज काशीत गेला तरच मोक्ष, घरी आला मोक्ष नाही. मोक्ष नाही बरं, घरी आला मोक्ष नाही. मग आपलं कोंबड्यासारख्या उलट्या उड्या नाही मारायच्या. काशी केली, काशी केली, काशी केली, काशी केली, गप काशी करायची. काशीहून आले का भरते फुगे होते लोक. मी पाहतो ना, आमची दरवर्षी ट्रिप असते काशीला. 1000, 1200, 1700 लोक असते दरवर्षी. आणि काशीहून आले लय फुगीर होते लोक. लाव्याचं खात नाही, वर्ष श्राद्धाचं खात नाही, पत्रावळी जेवत नाही, भोपळा खात नाही. कोणता? डांगर भोपळा. त्याला नाव भारी दिलं त्यांनी. त्याचं नाव आहे डांगर भोपळा. त्याला नाव काय दिलं? काशीफळ. त्याचा काशीफळ केलाय. तसं नाही सांगितलं शास्त्रानं. शास्त्रानं असं सांगितलं भोपळा सोडा. पण कोणता सांगितलाय माहिती का? अहंकार रूपी भोपळा सोडायला सांगितलाय. अहंकार तसाच जाग्यावर ठेवला. मी काशी केली, काशी केली, बरी केली. भोपळा सोडायला सांगितला अहंकाराचा आणि सोडलाय कोणता? डांगर. अहंकाराचा तसाच. आणि काय काशी केलंय पालथ्या घड्यावर पाणी. त्याचा उपयोग काय महाराज? आणखी पुढे ऐका. या भैरवनाथाचं दर्शन केल्याशिवाय काशी यात्रा पूर्ण होत नाही.
काशीमध्ये प्रवेश केला की आधी भैरवनाथाचं दर्शन का, तो काशी क्षेत्राचा कोतवाल, तो काशी क्षेत्राचा क्षेत्रपाळे म्हणून भैरवनाथ क्षेत्रपाळ, तो क्षेत्रपाळ आहे, क्षेत्राचं पालन करणारा आहे तो भैरवनाथ। मग या भैरवनाथाला नेमकं करायचं काय, काशी क्षेत्रामध्ये राहिला आणि महादेवाची ध्यानधारणा अनुष्ठान केलं, पण इकडे काय झालं, या भूतलावरती काही राक्षस उन्मत्त झाले, काही राक्षस उन्मत्त झाले, त्यांनी देवालाही त्रास द्यायला सुरुवात केली आणि राक्षस उन्मत्त झाले की देवांना त्रास देतात। ज्या ज्या वेळेला राक्षस उन्मत्त होतात त्या वेळेला या पृथ्वी मातेला त्यांचं ओझं सहन होत नाही आणि मग ती पृथ्वी माता गायीचं रूप धारण करते आणि ब्रह्मदेवाकडे जाते। वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मापासी जाय, गायी रूपी पृथ्वीनं गायीचं रूप धारण केलं आणि ब्रह्मदेवाकडे गेलं आणि ब्रह्मदेवाला सांगितलं, हे ब्रह्मदेवा, अरे ओझं सहन होत नाहीये राक्षसांचं। ब्रह्मदेवानं विचारलं, आई झालं काय? सांगितलं, या राक्षस उन्मत्त झाले आणि त्यांनी सळो की पळो केले, त्यांचा भार आता मला सहन होत नाही। ब्रह्मदेव म्हटले, हे राक्षस सामान्य नाही, या राक्षसाचं नाव आहे सोन्या नावाचा राक्षस। हा सोन्या नावाचा राक्षस एवढा उन्मत्त झाला, यानं देवाला त्रास द्यायला सुरुवात केली। यानं एक नगरी वसवली सुवर्णपुरी नावाची, ती सोन्याची नगरी, सुवर्णपुरी नावाची नगरी, पण त्यानं सळो की पळो केलं सर्वांना आणि मग त्यानं देवालाही प्रसन्न केलं आणि ब्रह्मदेवाला प्रसन्न करून त्यानं ब्रह्मदेवाकडून वर मागून घेतला, वर मागून घेतला की हे ब्रह्मदेवा, मला मृत्यू नको। ब्रह्मदेवाला सांगितलं, याला मृत्यूलोक म्हणतात, या मृत्यूलोकामध्ये जन्माला आलं की मरावं लागतं, इथं मलाही राहता येत नाही, इथं सगळ्यांना मरावं लागतं, मरावं लागेल, दुसरा वर माग। त्यानं सांगितलं, घासावर दे, जो कोणी पुरुष लग्न करून ब्रह्मचर्य व्रताचं पालन करत असेल त्याच्या हातून मला मृत्यू येऊ, जो कोणी पुरुष लग्न होऊन ब्रह्मचर्य व्रताचं पालन करत असेल त्याच्या हातून मला मृत्यू येऊ, अन्यथा मृत्यू येऊ नये। आणि मग हा उन्मत्त झालाय, यांनी देवालाही त्रास दिला आणि देवाला त्रास दिल्यानंतर सर्व देव ब्रह्मदेवाकडे गेले। ब्रह्मदेवानं सांगितलं, पृथ्वी मातेलाही सांगितलं, आई मी त्याला वर दिला, त्याला मारणं सोपं नाही, तुम्ही माझ्याकडे येऊ नका, आपण विष्णूकडे जाऊ। विष्णू परमात्म्याकडे गेले सगळे देव, विष्णू परमात्म्यानं सांगितलं त्याला मारणं सोपं नाही, आपण महादेवाकडे जाऊ, संहाराचं कार्य त्यांच्याकडे। म्हणून सर्व देव महादेवाकडे गेले आणि महादेवाला सर्वांनी मनापासून विनंती केली, हे महादेवा, हे भोलेनाथा, आम्हाला वाचव, त्या सोन्या नावाच्या राक्षसाला उन्मत्त झालेला आहे, त्यानं त्राहिमाम केलंय, त्याच्यापासून आमची सुटका कर, हे महादेवा। मग महादेवाला सांगितलं, काळजी करू नका। महादेवानं या भैरवनाथाला हाका मारली आणि भैरवनाथाला सांगितलं, आपल्या हातात त्रिशूळ दिला भैरवनाथाला आणि भैरवनाथाला सांगितलं, जा आणि तो सोन्या नावाचा राक्षस मारून या। पण तेवढ्यामध्ये ब्रह्मदेवानं सांगितलं की भैरवनाथ त्याला मारणं शक्य नाही। ब्रह्मदेवानं विचारलं, भैरवनाथ तुम्ही चाललाय तर तुमच्याच्यानं तो राक्षस मरणार नाही। मग भैरवनाथानं विचारलं, का मरणार नाही? महादेवानं विचारलं, का मरणार नाही? त्यावेळेला दिलेल्या वराची पुन्हा एकदा भगवान ब्रह्मदेवानं सांगितलं, मी त्याला वर दिला की जो कोणी पुरुष पण लग्न झालेला असून ब्रह्मचर्य व्रताचं पालन केलेलं असेल त्याच्याच हातून तो मरेल। अजून भैरवनाथाचं लग्न देखील नाही। तेवढ्यामध्ये पाताळामधून शेषाच्या मुलीचं अर्थात जोगेश्वरीच्या लग्नाचा स्वयंवराचा एक प्रस्ताव महादेवापर्यंत येऊन पोहोचला। शेषाची कन्या, तिचं नाव जोगेश्वरी आहे आणि शेषानं असा प्रस्ताव, असा स्वयंवर रचलेला आहे, जो कोणी पाताळामध्ये आणि नागाचा वेढा, नागपाश तोडून जो कोणी जोगेश्वरीला जिंकून घेऊन जाईल त्याच्या गळ्यामध्ये जोगेश्वरी माळा घालील, त्याच्या बरोबर विवाह करेल।
मग भैरवनाथाला आपल्या हातात त्रिशूळ महादेवानं दिलं आणि सांगितलं, भैरवा, सोन्या नावाचा राक्षस मारण्यासाठी आधी पाताळात जा, शेषाची कन्या जोगेश्वरीला जिंकून आणा. त्रिशूळ दिलं आणि मग भैरवनाथ काशी क्षेत्रामधून पाताळामध्ये गेले. आधी नागांचा पाश तोडला, नागाचा राजा आहे शेष, नागाचा पाश तोडला, नागांना आपल्या ताब्यामध्ये केलं. म्हणून आजही भैरवनाथाच्या मंदिरामध्ये एक सामर्थ्य आहे. भैरवनाथाचं मंदिर कुठेही असू द्या, जर कुणाला सर्पदंश झाला तर त्याला आणून भैरवनाथाच्या मंदिरामध्ये ठेवलं जातं लिंबाच्या पाण्यामध्ये आणि काही काळानं त्याचं विष उतरलं जातं. हे सामर्थ्य भैरवनाथामध्ये काय माहिती का? त्यानं नागांना आपल्या ताब्यामध्ये वश केलंय. त्यानं नागांना आपल्या ताब्यामध्ये वश केलं. शेषाजवळ गेला, शेषानं विष प्यायला दिलं. महादेवानं निळकंठ नाव धारण केलं, समुद्र मंथनातून निघालेलं विष प्राशन केलं आणि महादेवाचा अंश महाराज तो. मग त्यानं ही विष पिला, तेही पचवलं. जोगेश्वरीनं गळ्यामध्ये माळ घातली आणि ज्या ठिकाण पुन्हा या भूतलावरती, या पृथ्वीवरती पाताळातून प्रगट झाले, डोंगर फुटला आणि कडा निर्माण झाला, ते ठिकाणी महाराज आपल्या पारनेर तालुक्यामध्ये पुणेवाडी नावाचं, या पुणेवाडीमध्ये पाताळातून जोगेश्वरीला घेऊन पहिल्यांदा आले. म्हणून काशी क्षेत्रामध्ये भैरवनाथ एकटा आहे आणि जोगेश्वरीला सुरुवात झाली पुणेवाडी पासून. बरोबर वारू एक घोडा आहे आणि त्याला घेऊन निघाले. जाताना तहान लागली, सोन्या नावाचा राक्षस मारायचा आहे. जाताना तहान लागली, जातेगावच्या भूमीमध्ये आले. आजचं जातेगाव, तहान लागली जोगेश्वरी मातेला, म्हणून त्रिशूळ खडकावरती मारलं. आजही जातेगाव मध्ये 24 तास 12 महिने पाणी वाहतं खडकातून. आजही तो झरा आहे. तिथून पुढे गेले विसावकेला वाढवण्याला, आणखी थोडं पुढे गेले. संध्याकाळ झाली, भूक लागली, आगळगावच्या भूमीमध्ये गेले आणि काही गुराखी मंडळी तिथं जनावरं चालत होती. त्या गुराख्या मंडळींना विनंती केली, आम्हाला जेवायला काही मिळेल का, आम्हाला जेवायला देता का? त्यांच्याजवळ आपापले डबे उरलेले होते. त्यांनी ते डबे भैरवनाथाला आणि जोगेश्वरी मातेला दिले. भगवान परमात्मा जेवून तृप्त झाले ते ठिकाणी आगळगावचं. म्हणून आजही आगळगावला प्रत्येक रविवारी 20,000 लोकांना मोफत अन्नदान असतं. प्रत्येक रविवारी 20,000 लोकांना मोफत अन्नदान. दुपारी 12 वाजता आरती होते, सकाळी नाश्ता, दुपारी जेवण, संध्याकाळपर्यंत जेवण चालू असतं. 20,000 लोक जेवण करतात साधारण. 52 रविवार वर्षातले रोज जेवण असतं. एकच अन्नदाता आहे, एकच अन्नदाता. अन्नदात्याचं कौतुकही करावं असं आहे. त्याचं नाव आहे राकेश कुमार. तो आता ऑस्ट्रेलियामध्ये राहतोय बघू. पण दरवर्षी 25 क्विंटल तांदूळ, 25,000 किलो तांदूळ देतो. एक माणूस वर्षभर लागेल एवढी बाजरी देतो, एक माणूस वर्षभर लागेल एवढं तेल देतो, एक माणूस वर्षभरात लागेल तेवढा मसाला देतो. एक माणसाचं अन्नदान एवढा. अन्नदाता सामान्य नसतो महाराज. जेवून तृप्त झाले आणि गुराखी मंडळी म्हटली की बाबा कोण आहात तुम्ही आम्हाला माहित नाही, पण पोट भरलं का? तृप्तीचा ढेकर दिला. सांगितलं पोट भरलं. बाबा पण लवकर इथून जा. भैरवनाथाने विचारलं का बरं? आम्हालाही घरी जाऊ द्या. पण का? त्यावेळेला त्या गुराखी मंडळींनी सांगितलं तर 3 राक्षस उन्मत झालेले. 3 राक्षस तिथे उन्मत झाले. एकाचं नाव आहे अगडमल, एकाचं नाव आहे रकडमल आणि एकाचं नाव आहे देवमल. या 3 राक्षसांना इथं सरो की पळो केले. यांनी जनावर देखील सोडली नाही. हे राक्षस जर आले तर त्राहिमाम करतात. तुम्ही लवकर जा बाबा, तुम्ही लवकर जा, ही जागा सोडा. भैरवनाथाला सांगितले येऊ द्या त्यांना. काही काळ लोटला, भैरवनाथ तिथंच थांबले आणि मग हे 3 राक्षस वासावासानं भैरवनाथाकडे आले. अगडमल, रतडमल आणि देवमल. या 3 राक्षसांबरोबर भैरवनाथाने युद्ध केलं. या 3 राक्षसांना ताब्यात घेतलं. या 3 राक्षसांकडून एका रात्रीत मंदिर बांधून घेतलं. एका रात्रीमध्ये. आजही गेले
तर आगळगावचं मंदिर एका रात्रीमध्ये भूतांनी बांधलेलं, या राक्षसांनी बांधलेलं. आजही तिथं पाहायला मिळतं. या 3 राक्षसांचे 3 तोंड पुढे लावलेले आहेत. भैरवनाथाने यांच्याकडून मंदिर बांधून घेतलं, यांची मस्तक धडावेगळी केली आणि मंदिराला पुढे चिकटवली. आजही या 3 राक्षसांनी वर मागितला, देवा तुझ्या हातून मृत्यू आला, पण तुझ्या बरोबर आमचं नाव जोडलं जावं. म्हणून 3 गावं त्यानं निर्माण केली. आगडमनच्या नावानं आगडगाव, रतडमनच्या नावानं रतडगाव आणि देवमनच्या नावानं देवगाव. 3ही ठिकाणी भैरवनाथानं आपलं अधिष्ठान मांडलं. आजही भैरवनाथ 3ही गावामध्ये आहे. तिथून भैरवनाथ पुढे निघाले, सोनारी नावाच्या गावामध्ये गेले. आजची सोनारी आणि त्या काळातली सुवर्णपुरी. सोनारी नावाच्या गावामध्ये गेले आणि सोनारी नावाच्या गावामध्ये सोन्या नावाच्या राक्षसाबरोबर युद्ध चालू केलं. हा कधी गाव सोडून पळून जायचा, कधी गावामध्ये यायचा. गाव सोडून एका नदीच्या बाजूला पळत जायचा, त्याला कंडारी म्हणायचं. त्या गावामध्ये जायचा, कधी कंडारीमध्ये, कधी सोनारीमध्ये, कधी कंडारीमध्ये, कधी सोनारीमध्ये. यानं देवालाही त्राही काम केलं, पण भैरवनाथानं त्याला मारलं. आणि भैरवनाथ ज्या ठिकाणी थांबले, कंडारीमध्ये भैरवनाथानं त्याच्याबरोबर युद्ध केलं, कंडारीमध्ये मारलं आणि सोनारीमध्ये येऊन भैरवनाथ त्या ठिकाणी थांबले. त्या सोन्या नावाच्या राक्षसावरून त्या गावाला नाव पडलं सोनारी. आजही सोनारीमध्ये गेला तर भैरवनाथ त्या ठिकाणी तुम्हाला आम्हाला जोगेश्वरी मातेबरोबर दिसतो. आजही त्याच्या हातामध्ये त्रिशूळ आहे. त्यानं सोन्या नावाचा राक्षस मारला आणि काशी क्षेत्रामध्ये गेला. जर काशी क्षेत्रात कधी गेला तर विश्वनाथाच्या मंदिरामध्ये त्रिशूळ दिसणार नाही, त्रिशूळ दिसणार नाही. मग त्रिशूळ कुठे? तर त्रिशूळ आजही भैरवनाथाच्या मंदिरापुढे त्याची साक्ष आहे काशी नगरामध्ये. त्रिशूळ शोभे महाद्वारी, त्याची साक्ष काशी पुढे, त्याची साक्ष आहे महाराज. मग का त्रिशूळ दिला असेल बरं भैरवनाथाला महादेवानं? तर त्याचं कारण आहे, जे उन्मत्त झालेले राक्षस ना, या राक्षसांना मारण्यासाठी आपल्या हातातला त्रिशूळ भगवान महादेवानं भैरवनाथाला दिला. अभंगाच्या दुसऱ्याकडे
वाजले सकल करी भक्तांचा सांभाळ करण्यासाठी मागलेले दैत्य त्यांना मारण्यासाठी आपल्या हातात त्रिशूळ भगवान महादेवानं भैरवनाथाला दिलं आणि भैरवनाथानं त्या त्रिशूळानं दैत्यांचं निपात केलं, दैत्यांना मारलं, दैत्यांचा वध केला आणि ते त्रिशूळ आजही कधी काशी क्षेत्रामध्ये गेले तर तुम्हाला भैरवनाथाच्या मंदिरासमोर दिसेल. याची साक्ष काशी नगरामध्ये आहे. अभंगाचं तिसरं कडवं नको ज्याची साक्ष तुम्हाला मला पाहायला मिळते. शास्त्रानं भैरवनाथाचे 8 प्रकार सांगितले. त्यातला फक्त एक काल भैरवनाथाचा प्रकार तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. अष्टभैरव म्हणतात त्याला. आपल्याकडे देव तुम्ही सहज बोलता म्हणतो आमच्याकडे काय 33 कोटी देव. आमच्याकडे देव किती आहेत? 33 कोटी आहे. कोटी म्हणजे करोड नाही बरं. कोटी शब्दाचा समानार्थी शब्द आहे प्रकार. आमच्याकडे 33 प्रकाराचे देव. त्यातले 8 प्रकार आहेत भैरवनाथाचे. 8 प्रकार भैरवनाथाचे. 33 प्रकारचे देव. 33 कोटी म्हणजे करोड नाही, म्हणजे प्रकार. 33 प्रकाराचे देव. त्यातले 8 प्रकार आहेत भैरवनाथाचे. त्याला आम्ही अष्टवसू म्हणतो. अष्टवसू म्हणजे अष्टभैरव. काल भैरव, बटुक भैरव, बाल भैरव, रुरु भैरव, चांद भैरव, धान भैरव, भैरवनाथ आणि भैरव असे 8 प्रकार सांगितले शास्त्रात. हे भैरवनाथाचे प्रकार आहेत. जसा जसा अवतार तसं तसं त्याचं नाव वेगळं. बालपणात घेतलेला अवतार आहे त्याला बाल भैरव म्हणतात. हा काल भैरव आहे. रागाने चेहरा त्याचा रागीट दिसतो त्याला क्रोध भैरव म्हणतात. रुरु भैरव आहे, थांग भैरव आहे, चांग भैरव आहे. असे बटुक भैरव आहे, लहान मूर्ती बटुक भैरव. असे भैरवाचे 8 अवतार आहेत. आम्ही त्यापैकी एका भैरवनाथाचं फक्त चरित्र तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. भैरव 8 आहे. 8 दिवस चरित्र चालेल एवढं मोठं चरित्र आहे भैरवनाथ. आणि तो भैरवनाथ आपल्या प्रत्येक गावाचा क्षेत्रपाळ असतो, कोतवाल असतो. क्षेत्राचं राखण करतो म्हणून त्याला क्षेत्रपाळ म्हणतात. नरहरी महाराजांनी या भैरवनाथाचं वर्णन या अभंगामध्ये केले. भैरवनाथ महादेवाचे अंश आहेत आणि नरहरी महाराज हे पंढरपूर मध्ये जरी राहत होते तरी पांडुरंगाला पूजत नव्हते. आधी महादेवाचेच भक्त होते. जेव्हा ते कटदोऱ्याचा सगळ्यांना दृष्टांत नाही, ते एकाला काहीतरी दिवस पूर्ण झाला म्हणून पांडुरंगाला कटदोरा बनवायचा म्हणजे करगोटा बनवायचा. आणि त्याचं माप घेण्यासाठी ज्या वेळेला नरहरी महाराजांना डोळ्यावरती पट्टी बांधून नेलं, नरहरी महाराजांनी सांगितलं मी त्याचं तोंड नाही पाहणार. पंढरपूरमध्ये राहून मी त्याचं तोंड पाहणार नाही. मी महादेवाचा भक्त आहे आणि महादेवाचा भक्त आहे त्याचं कसं तोंड पाहू. पण डोळ्यावरती पट्टी बांधली आणि महादेवाचा भक्त पांडुरंगाच्या मंदिरात गेला कटदोऱ्याचं माप घ्यायला. कमरेला पांडुरंगाचा हात लावला की महादेवाचं लिंग हाताला लागल्यासारखं व्हायचं. डोळ्यावरची पट्टी काढली की पांडुरंग समोर, पांडुरंग समोर. आणि महाराज वारकरी संप्रदायात हा भेद नाहीच. हरिहरा भेद नाही नका करू. एक एकाचे हृदय वारकरी संप्रदाय असाचे महाराज, इथं भेद नाही. म्हणून वारकरी संप्रदायात एक अभंग सगळ्यांना पाठे. तो अभंग सगळ्याच वारकऱ्यांचा पाठे. वारकरी भेद विरहित आहे म्हणून तो गुरु परंपरेचा अभंग आहे. थोडा बारकाईने पहा, सगळ्यांचा पाठे. मी पुढे म्हणतो तुम्ही माझ्या बरोबर म्हणा. आदिनाथ गुरु मच्छिंद्र दयाचा मच्छिंद्राने बोध गोरक्ष ओढला गहिनी प्रसादे ज्ञानदेवाचा. याचा अर्थ
हा गुरु परंपरेचा अभंग आहे. अर्थ लगेच असा भैया कळणार नाही. अर्थ कळण्यासाठी काही अभंगाच्या खुबी असतात. काही अभंग पहिल्या कळव्यापासून त्याचा भाव लक्षात येतो. काही अभंगांना ध्रुवपद लावल्याशिवाय तो अभंग लक्षात येत नाही. काही अभंगाची सुरुवात ध्रुवपदापासून असते. ध्रुवपद कळल्यानंतर अभंग कळतो. आणि काही अभंग असे की त्याला शेवटच्या कळव्यापासून पाहावं लागतं, वरती यावं लागतं शेवटच्या कळव्यापासून. तसा अभंग आहे हा. सोडवण्याची पद्धत वेगळी आहे. याची पद्धत अशी, आदिनाथ गुरु असा नाही सोडवायचा, खालून सोडवायचा. ज्ञान देवा सार चोजविणे. मग एकदा बारकायनं पहा, ज्ञानोबा ऐकून. ज्ञानोबा कुणाचा अवतार? महाविष्णूचा अवतार. सखा माझा ज्ञानेश्वर. मग ज्ञानोबांना ते गुह्य ज्ञान दिलं कुणी? निवृत्तीदादा कुणाचे अवतार? सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्तीदाता. मग सदाशिवाला अर्थात निवृत्तीदाताला दिलं कुणी? गहिनी प्रसादे. मग गहिनीनाथ कुणाचा अवतार? एकदा पहा, गहिनीनाथ ज्यानं नवनाथ वाचलं त्याच्या लक्षात येईल. गहिनीनाथ हा विष्णूचा अवतार. गहिनीनाथ हा विष्णूचा अवतार. गहिनीनाथाला ज्ञान दिलं कुणी? गोरक्ष ओळखला गहिनीप्रती. आता गोरक्षनाथ कुणाचा अवतार? ज्यानं नवनाथ वाचला त्याच्या लक्षात येईल. गोरक्षनाथ शंकराचा अवतार. मग शंकराला ज्ञान दिलं कुणी? मच्छिंद्र ओळखला मच्छिंद्रनाथानं दिलं. मच्छिंद्रनाथानं गोरक्षनाथाला ज्ञान दिलं. मग मच्छिंद्रनाथ कुणाचा अवतार? विष्णूचा अवतार. आणि विष्णूला ज्ञान दिलं कुणी? आदिनाथ गुरु. आदिनाथ म्हणजे महादेव. मग महादेवानं तत्वज्ञान द्यायचं शंकराला. बरोबर ना? महादेवानं शंकराला. बरोबर ना? महादेव आणि शंकर एकच ना? मी थोडं पाहत होतो, तुम्ही करंट मध्ये महादेवानं ते ज्ञान द्यायचं विष्णूला. विष्णूनं महादेवाला. महादेवानं विष्णूला. विष्णूनं महादेवाला. पुन्हा महादेवानं विष्णूला. विष्णूनं महादेवाला. बाहेर जाऊच द्यायचं नाही. त्याला म्हणायचं एक एकाचे हृदय. एकमेकापासून बाजूला जाऊच दिलं नाही. म्हणून वारकरी संप्रदायात भेद नाही. नाही हरी हरा भेद. म्हणून पांडुरंगाच्या डोक्यावरती महादेव आणि महादेव पांडुरंगाचा असणारा अवतार भगवान प्रभू रामचंद्राचं भजन करतात. इथं भेद नाही वारकरी संप्रदायामध्ये. वारकरी संप्रदायाचा आराध्य दैवत आहे महाराज. पिंड हाताला लागायची, डोळे उघडले किंवा पांडुरंग परमात्मा दिसायचे. बऱ्याच वेळा झालं आणि मग महादेवानं सांगितलं की माझा आराध्य दैवत आहे पांडुरंग. मी पांडुरंगाच्या डोक्यावरती आणि पांडुरंग माझ्या अंतःकरणामध्ये. आमच्यात भेद नाही. आणि तेव्हापासून भेद निघून गेला. आणि नरहरी महाराजांनी पांडुरंगाची उपासना केली. पण त्या नरहरी महाराजांनी पांडुरंगाची उपासना करण्याच्या आधी भगवान महादेवाची प्रार्थना उपासना केली. आणि हा भैरवनाथ महादेवाचा अवतार असल्या कारणास्तव नरहरी महाराजांना याच्याबद्दल पूर्ण ज्ञान होतं. म्हणून या अभंगाची रचना नरहरी महाराजांनी केली. नरहरी महाराजांनी केली. माऊली ज्ञानोबांनी रचना केल्या पांडुरंगाच्या. का? माऊली ज्ञानोबाच पांडुरंग. आणि पांडुरंगाबद्दल माऊली ज्ञानोबांना जसं पूर्ण ज्ञान होतं. माऊली ज्ञानोबा कोण? पांडुरंग. आणि पंढरपूरला कोण? पांडुरंग. माऊली ज्ञानोबांनी कुणाचे अभंग लिहिले? पांडुरंगाचे. म्हणजे स्वतःचेच लिहिले ना. स्वतःबद्दल स्वतःला माहित असतं. तसं नरहरी महाराज भगवान महादेवाचे निस्सिम भक्त असल्या कारणास्तव भैरवनाथाबद्दल माहित होतं. म्हणून त्यांनी त्या पद्धतीचं चिंतन या अभंगामध्ये केलं. असो माझ्या अल्पशा बुद्धीप्रमाणे अभंगाचा भाव पाहण्याचा प्रयत्न केला. बरोबर असेल ते माझ्या गुरुजींचं. ब्रह्ममूर्ती बालयोगी वैकुंठवासी सदाशिव बाबा टेमगिरी गुरुद्वाडी शिक्रापूर, ब्रह्ममूर्ती बालयोगी माधव बाबा इंगोले आळंदी देवाचे आणि ब्रह्ममूर्ती बालयोगी रघुनाथ महाराज चौधरी धामणगाव बीड या तीन संन्यासी महात्म्यांच्या कृपेने आशीर्वाद आला. जेवढं बोलता आलं तेवढं बोलतो. मला कीर्तनात विनोदही सांगता येतं, हसवता येतं. पण कीर्तन हसवण्याची जागा नाही. कीर्तनाच्या मर्यादा आहेत. पाहुणी ग्रंथ करावे कीर्तन. कीर्तन करताना काही परंपरा आहेत. सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावे. म्हणून त्या अनुषंगाने कीर्तनात
ज्या देवाच्या द्वारामध्ये आपण आहोत त्या देवाचं थोडंफार चरित्र आपल्याला पाहता यावं म्हणून थोडासा अल्पसा प्रयत्न केला। मी आधी भाऊंना विचारलं, मला वाटतं उपाध्यक्ष होते, सचिव होते, आपले सदस्य होते, सगळेच होते। मी विचारलं चरित्र कोणी सांगितलं, म्हणजे सांगितलं थोडंफार, पण अभंग एक होता, चरित्र वेगळं होतं। मला ठीक आहे, मग आपण तसं करू, अभंग पाहू आणि त्या अनुषंगाने बोलण्याचा प्रयत्न केला। बरोबर असेल जसे माऊली ज्ञानोबांनी बुद्धी दिली तसं बोलतो। त्या माऊली ज्ञानोबांचे एकदा भजन करू। ज्ञानेश्वर ते माझं दैवत आहे आणि मी त्याचा अंकित दास आहे। अभंगाचं शेवट नरहरीचे Thank you.
दैत्य माताने सकळ तरी भक्तांचा सांभाळ त्रिशूळ शोभे महाद्वारी त्याची साक्षीपुरी असो यथामती यथाकाश. आपल्या नियोजित वेळेमध्ये अभंगाचा भाव पाहण्याचा प्रयत्न आपण केला. आपली नियोजित वेळ संपली. आता पुढे जाण्यात लोक म्हणजे भांडवल संपलं, मग काट्यावर चालावं लागतं थोडस. असो 32व्या वर्षाची 5व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा आपल्या सगळ्यांच्या वाट्याला आले. हे आपलं सौभाग्य. भैरवनाथाचं चरित्र वर्णन करण्याचा अल्पसा प्रयत्न केला. बरोबर असेल माझ्या बाबांची, चुकीचं असेल माझ्या बुद्धीचा दोष. आपलं लेकरू म्हणून पत्रात एखादी अपेक्षा व्यक्त करतो. मला कीर्तन करणं म्हटलं की एकट्याचं काम नाही. ज्यांनी सुंदर अशी मृदुंगाची साथ दिली ते आदरणीय हरी अखिलनाथ महाराज नरसिंहपूर. बरोबर ना बाबा? नरसिंहपूर कोणतं? नीरा नरसिंहपूर. आज मला वाटतं बाहेर कार्यक्रम होता म्हणून गेले. आदरणीय हरिभक्ती परायण प्रद्युम्न महाराज रसा, आदरणीय हरिभक्ती परायण प्रकाश महाराज, हरिशत महाराज, आमचे सर्व संयोजक, आयोजक, नियोजक, सप्ताह कमिटी अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार, ट्रस्टी सर्वांचं ऋण व्यक्त करतो. ग्रामस्थ सनसवाडी मनापासून सर्वांचं ऋण व्यक्त करतो. तुमचा माझा मला वाटतं हा पहिलाच परिचय ऐकले आणि मग कार्यक्रम घेतला तुम्ही. अजून अण्णा होते, अण्णांनी पण ऐकला. महाराज कुर्दळे मामा या ठिकाणी उपस्थित. आमचे मारुती भाऊ विनिकाला सर्वांना साष्टांग प्रणिपात दंडवत करतो. बोलण्याच्या ओघामध्ये चुकीचा शब्द गेला असेल आई वडिलांच्या अंतःकरणानं माफ करायला अशा म्हणतो. माझा एक नियम आहे महाराज. बाबा गेले आमचे, आपल्या जवळच त्यांचा जन्म झाला, त्यांची कर्मभूमी, त्यांचं गाव गोरुंजवाडी शिक्रापूर अगदी जवळ. आयुष्यभर बाबांनी काही वचनं पाळली, त्यातले एक वचन मी पाळलो. मी अभंगाला अनुसरून बोलतो, बाहेरचं बोलत नाही. कीर्तनात सासू सून जावई आणत नाही, त्यांना घरी ठेवतो आणि मी एकटाच फिरतो गाडीत. एकटाच, सासू आणत नाही, जावई आणत नाही,
की सासू नको, सासूचा शेंबूड नको, तिची खीर नको, जावयाला केळच नको. मला काही पटत नाही, म्हणून ते मी काही सांगत नाही. सांगायचं झालं तर अभंगावरती बोलतो, आणि म्हणून अभंगाचं चिंतन पाहण्याचा प्रयत्न केला. आई वडिलांच्या अंतःकरणाला पदरात घ्याल ही आशा बाळगतो. माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. विठ्ठल संतोष महाराज कोठावडे देव दैठण त्यांना शाल श्रीफळ देऊन सन्मानित करण्यासाठी आपल्या सणसवाडी गावचे माजी उपसरपंच नवनाथ विश्वनाथ हरगुडे आणि तुराफळ भजनी मंडळ यांची जागरची सेवा होईल याची सर्वांनी दक्षता घ्या. तसंच भैरवनाथ भजनी मंडळ यांनी ती जागरची सेवा करावी अशी. आणि उद्याच्या काळची पंकज रामदास खुशाल भैरवनाथ मंदिर सणसवाडी हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. दर्शन प्रबोधन न्यूज सणसवाडी पुणे.